आज आपण शिकणार आहोत पौष्टिक अशी जवस चटणी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे जवस, भाजलेले शेंगदाणे, जिरे, लाल तिखट, लसूण आणि थोडासा हिंग। आता चटणीसाठीचे जवस आपण भाजून घेऊयात। कढई गरम करून त्यात हे जवस मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आहेत। मंद आचेवर जवस भाजले तर ते करपत नाहीत आणि चटणी करवट लागत नाही। जवसाची चटणी खूप पौष्टिक असते, हाय फायबर, मिनरल्स, विटॅमिन, त्यामुळे ही नेहमी जेवणात ठेवावी। आता हे भाजलेले जवस गार करून घ्यायचे आहेत। आता आपण मिक्सरच्या भांड्यात ही चटणी करून घेऊयात। त्यात टाकायचे आहे जवस, मीठ, लाल तिखट, हिंग, चमचाभर जिरे आणि सोललेला लसूण। लसणामुळे याला छान टेस्ट येते। आता हे जाडसर वाटून झालं आहे। आता यात आपण टाकणार आहोत छान तांबूस भाजलेले शेंगदाणे। शेंगदाण्यामुळे जवस चटणीला छान अशी टेस्ट येते आणि त्याला छान तेल सुटते। खाण्यासाठी तयार आहे खमंग अशी बहुगुणी जवस चटणी। ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही चटणी खूप उपयोगी आहे, त्यामुळे ही आहारात ठेवायलाच हवी। पौष्टिक अशी ही चटणी बनवून बघा, आस्वाद घ्या आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच।